नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्राबाई शांताप्पा शेंडुळे कॉलेज हुपरी. आज आपण BCom भाग 1 सेमिस्टर 1 विषय विपणनाची तत्त्वे यामधील उर्वरित भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये प्रकरण क्रमांक 7 विपणन माहिती पद्धत. सध्याचे युग हे प्रचंड माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. विशेषतः 21व्या शतकामध्ये सर्व क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अनेक कंपन्या सध्या अशा पद्धतीनं कार्य करत आहेत की ज्यांच्यासाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. कला, वाणिज्य यासारख्या शाखांनासुद्धा रोजगाराच्या प्रचंड संधी या आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळं आपण विपणन माहिती पद्धतीमध्ये कार्य करत असताना माहिती तंत्रज्ञानाचा जर आपण आधार घेतला तर त्याला निश्चितपणे आपल्याला रोजगाराच्या संधीमध्ये रूपांतर करता येईल. विपणन माहिती या 3 संकल्पना ज्या वेगवेगळ्या आहेत, ज्यामध्ये विपणन म्हणजे काय की वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून ते उपभोक्त्यापर्यंतच्या सर्व कार्यांचा विपणनामध्ये समावेश होतो. माहितीमध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं, तर विपणन अवस्थेमध्ये विविध क्रियांसाठी संशोधन आपल्याला करावं लागतं आणि उत्पादकांच्या प्रवृत्तीत अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पद्धत आपल्याला काय पाहता येईल, ज्यामध्ये पद्धत म्हणजे गोळा केलेल्या माहितीतील असे घटक की जे सर्वसाधारण उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांचा उपयोग केला जातो. आता आपण प्रश्न पाहणार आहोत, विपणन माहिती पद्धतीचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता नेमकी काय आहे. तर आवश्यकता काय आहे, तर पहिला मुद्दा बाजारपेठेचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी त्याचा आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. म्हणजे एखाद्या बाजारपेठेमध्ये प्रचंड ग्राहक संख्या असेल तर त्या ग्राहकांची संख्या एकत्रित करून बाजारपेठेचा आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करता येईल. पुढचा मुद्दा आहे की संभाव्य ग्राहकांसंबंधी माहिती मिळवणे. ईमेलच्या माध्यमातून असेल. आता सध्या डीमार्ट आणि वेगवेगळे शॉपिंग मॉल आहेत की ज्या ठिकाणी एखादा ग्राहक गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली प्रारंभिक माहिती घेतली जाते. उदाहरणार्थ आपले नाव असेल, ईमेल ID यासारखी पूर्ण पत्ता आणि संपर्कासाठी असलेली वेगवेगळी माहिती ही मदतीसाठी घेतली जाते. म्हणजे ज्याद्वारे काय केलं जाते की आपली माहिती स्टोअर केली जाते आणि संभाव्य ग्राहकांची माहिती ही आपल्याला सहजतेने मिळवणं हे विपणन माहितीमुळं शक्य होणार आहे. त्यानंतर विपणन निर्णय घेता येतात आणि विपणनाचं नियोजन करता येतं. विपणन माहिती पद्धतीच्या आधारे आपल्याला विपणन विषयक निर्णय हे अगदी सहजतेनं घेता येतात आणि विपणन विषयक नियोजन म्हणजे उत्पादन प्रक्रिया कशी असावी, उत्पादनाचं प्रमाण काय असावं, त्यानंतर त्याच्या किमती काय असाव्यात, त्याचं संग्रहण कशा पद्धतीचं असावं, त्याची वितरण साखळी कशा पद्धतीची असावी याविषयक नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर विपणन व्यवस्थेतील संघटन कार्यासाठी जी संग्रहण कार्य जी केली जातात, विशेषतः जी शेती उत्पादनं घेतली जातात, मग द्राक्ष असेल यासारखी अनेक शेती उत्पादनं, आंबा असेल, केळी यासारखी जी वेगवेगळी शेतीविषयक उत्पादनं घेत असताना त्याचा तात्काळ, पालेभाज्या असतील त्यांचा तात्काळ आपल्याला पुरवठा करणं काही परिस्थितीमध्ये शक्य नसतं. मग अपवादात्मक परिस्थिती जर पाहिली तर त्याचं स्टोरेज योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. मग कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून आपल्याला त्याची संग्रहण व्यवस्था ठेवता येणार आहे. संघटन कार्य जसं आपण म्हणतो की संग्रहण व्यवस्थेला आपल्याला महत्त्व करता येईल आणि संघटन कार्य करत असताना आपल्याला काय करता येईल, उत्पादित ठिकाणापासून ग्राहकांपर्यंत वस्तू देत असताना त्याचं संघटन कार्य कसं असावं, म्हणजे वितरण साखळी काय असावी, घाऊक विक्रेता असेल किंवा किरकोळ व्यापारी असेल, घाऊक व्यापारी या प्रतिनिधी, मध्यस्थ यासारख्या सगळ्या घटकांना आपल्याला सहभागी करून घ्यावं लागेल आणि त्या सगळ्या प्रक्रियेवरती आपल्याला नियंत्रण करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर बाजारपेठ पर्यावरणाच्या अभ्यासासाठी आणि ग्राहकांचं मानसशास्त्र आपल्याला समजावून घ्यावं लागेल आणि मग आपण काय करू शकतो, विपणन माहिती पद्धतीच्या आधारे सुद्धा आपण ग्राहकांचं मानसशास्त्र हे समजावून घेऊ शकतोय. आता आपण पाहणार आहोत की विपणन माहिती पद्धतीचे नेमके फायदे काय. अर्थातच ज्यावेळी तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो त्यावेळी त्याच्या 2 बाजू असतात. एक बाजू सकारात्मक म्हणता येईल आणि दुसरी बाजू आपल्याला नकारात्मक म्हणता येईल. पण आपल्याला विचार करायचा आहे की विपणन माहिती पद्धतीमुळं निश्चितपणे आपल्याला नेमके फायदे काय प्राप्त होतात. तर पहिला फायदा आहे की गुणवत्तापूर्ण निर्णय. ज्यावेळी आपल्याकडं सगळ्या घटकांची माहिती उपलब्ध झालेली असते, उत्पादनाची माहिती, ग्राहकांची माहिती, बाजारपेठांची माहिती आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी नेमक्या काय असतील, त्यावेळी आपण काय करू शकतोय, गुणवत्तापूर्ण निर्णय घेऊ शकतोय आणि अर्थातच सगळ्या माहितीच्या आधारे आपल्याला काय करता येईल, त्वरित निर्णय घेता येईल. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये, अल्प वेळेमध्ये आपल्याला हे निर्णय घेता येतील.
आणि विशेषतः अचूक पद्धतीने आपण तो निर्णय घेऊ शकतो आहे. त्यानंतर साधनांचा महत्तम उपयोग, म्हणजे आपल्याकडे जी कच्ची साधनसामग्री आहे त्या साधनसामग्रीचं उपलब्ध साधनसामग्रीमध्ये जास्तीत जास्त उत्पादनाची निर्मिती करण्याचं कौशल्य हे आपल्याला ठेवावं लागणार आहे. म्हणजे साधनांचा महत्तम उपयोग आपल्याला करावा लागेल. त्यानंतर नियोजन आणि नियंत्रणाचा आधार तर आपल्याला विपणन माहिती पद्धतीसाठी घ्यावाच लागणार आहे. म्हणजे पूर्वी 19व्या शतकामध्ये म्हणजे आपल्याला असं दिसून येते की समजा एखादं संघटन कार्य असेल किंवा एखादी कंपनी असेल तर त्या ठिकाणी कर्मचारी असायचे किंवा संरक्षण करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची तिथे नियुक्ती केली जाते. पण आजही ते कर्मचारी आहेत, पण त्याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. CCTV कॅमेऱ्याने त्याची जागा घेतली. अशाच पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी रोबोटिक्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम हा रोजगारावरती होत आहे. एका बाजूला रोजगारावरती त्याचा परिणाम होतोय, दुसऱ्या बाजूला त्याची गुणवत्ता किंवा त्याची हमी काय असेल, खर्चाचं प्रमाण कमी होतं. दोन्ही बाजूने विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे नियोजन आणि नियंत्रणाचा तो आधार असणार आहे. त्यानंतर चांगल्या MISची वैशिष्ट्य काय, म्हणजे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम जे आपण म्हणतोय त्याची वैशिष्ट्य काय आहेत. एक तर उद्दिष्ट निगडित येतं. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या तंत्रज्ञान आत्मसात करतो, विकसित करतो किंवा त्याचा अवलंब करतो त्यावेळी त्याची उद्दिष्ट नेमकी काय असावीत. म्हणजे मला जर व्यवसायामध्ये एखादं समजा चांगल्या विपणन पद्धतीचा अवलंब करायचा असेल, त्यासाठी 1,00,000 रुपये खर्च असेल, तर माझं उद्दिष्ट नेमकं काय असेल, त्या उद्दिष्टाला अनुरूपच मला तिथं निर्णय हा घ्यावा लागेल. त्यानंतर अचूकतेला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल, की अचूक पद्धतीनं आपण निर्णय कसे घेऊ शकतो आणि संपूर्णतेचा विचार आपण त्यामध्ये कसा करू शकतोय त्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल. त्यानंतर अद्ययावतपणा आपल्याला विचारात घ्यावं. अपडेशन, जसं एखादा मोबाईल आपण घेतला आणि त्यामध्ये असलेलं सॉफ्टवेअर आपल्याला विशिष्ट कालावधीनंतर मोबाईलवरती SMS येत असतात की सॉफ्टवेअर अपडेट करण्यासंदर्भात. तसं आपली बुद्धी किंवा आपलं नियोजन, आपण ज्या पद्धतीनं काम करतोय त्या कामामध्ये अद्ययावतपणा येणं गरजेचं आहे. आणि अद्ययावतपणा जर आपल्याला आणायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला कर्मचाऱ्यांना अद्ययावत करणं गरजेचं आहे. तांत्रिक गोष्टींची माहिती देणं गरजेचं आहे. तरच आपण काय करू शकतो, त्यांना अद्ययावत करू शकतो. आणि ही सुलभ प्रक्रिया आहे. त्यासाठी योग्य स्रोतांचा जर आपण आधार घेतला तर आपण काय करू शकतो, योग्य घटकांपर्यंत त्याची माहिती पाठवू शकतोय. त्यानंतर त्याची मान्यता, म्हणजे एखादं समजा तंत्रज्ञानाचा आपण जर अवलंब करत असो तर त्यासाठी मान्यतापूर्ण घटक नेमके काय आहेत, त्याचा योग्य वापर आपल्याला कसा करता येईल, कमीत कमी खर्चामध्ये त्याचा आपल्याला अवलंब कसा करता येईल, काटकसरीचा आपल्याला अवलंब कसा करता येईल, त्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की MISचे घटक, म्हणजे MISचे घटक नेमके काय आहेत. म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यवसायामध्ये आपल्याला एखाद्या तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला विचार करावा लागतो की हार्डवेअर, म्हणजे मी जे तंत्रज्ञान अवगत करणार आहे त्यासाठी असलेली त्याची कॅपेबिलिटी, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची स्टोरेज डिव्हाइस काय आहे, म्हणजे हार्डवेअरचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर, म्हणजे एखादं समजा आपण खरेदी विक्रीसाठी उदाहरणार्थ समजा टॅली सॉफ्टवेअर आपण घेतलेलं असेल तर ते सॉफ्टवेअर आपण वापरू शकतोय का आणि त्याचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा या घटकाला आपल्याला माहिती द्यावं लागेल. त्याचा डेटा, आता आपण ग्राहकांविषयीचे समजा डेटा आपण एकत्रित केला की गावानुसार किंवा त्यांची संख्यानुसार, त्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार, आवडीनिवडीनुसार, त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार माहिती आपण एकत्रित केली तर आपल्याला काय करावं लागेल की त्याची प्रोसिजर पण आपल्याला समजावून घ्यावी लागेल की तो डेटा आपल्याला ॲनालिसिस करावे लागेल, डेटा तो फिल्टर करावा लागेल. म्हणजे एक ऑपरेटिंग सिस्टीमचा आपल्याला एक अवलंब करावा लागेल की ज्याद्वारे आपण योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू. म्हणजे ऑपरेटर आपल्याला त्या ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो प्रकरण क्रमांक 8 विपणन संशोधन. विपणन संशोधनाला आधुनिक काळामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कोणत्याही व्यावसायिक संस्थेची उद्दिष्ट ही नफा मिळवणे असतात. विपणन कार्य हे महत्त्वाचं आहे. विपणनामध्ये कार्य सुलभपणे प्रभावीपणे होण्यासाठी विपणन संशोधन करणं हे आवश्यक ठरत आहे. म्हणजे कोणताही विपणनविषयक निर्णय घेत असताना आपल्याला त्याविषयी प्रथम संशोधन करणं महत्त्वाचं आहे. आणि जर आपण ते संशोधन करू शकलो तरच आपण काय करू शकतोय, जास्तीत जास्त नफा प्राप्ती करू शकतोय. फिलिप कोटलर यांनी सांगितलेले की वस्तू व सेवांचे विपणन प्रभावीपणे होण्यासाठी त्या संदर्भातील समस्येचे शास्त्रशुद्ध पद्धतीने विश्लेषण करणं, त्यानंतर त्याविषयीची तथ्य शोधणं, त्या आधारे निर्णय प्रक्रिया व नियंत्रण प्रक्रिया यामध्ये सुधारणा घडवून आणणे म्हणजे विपणन संशोधन होय. आता आपण पाहूया की विपणन संशोधनातील प्रक्रिया नेमकी काय आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की संशोधन समस्या निश्चित करणं, की मला जर विपणन प्रक्रिया किंवा विपणन संशोधन जर राबवायचं असेल तर पहिल्यांदा त्यामध्ये असलेली समस्या शोधून काढावी लागेल. म्हणजे संशोधन समस्येमध्ये आपल्याला समजा किंमत असू शकते,
दर्जा असू शकतोय, गुणधर्म असू शकतोय, ग्राहक उपलब्धता असू शकते, बाजारपेठ असू शकते. म्हणजे कोणतीही समस्या जी आहे ती समस्या आपल्याला पहिल्यांदा निश्चित करावी लागेल. त्यानंतर संशोधनाचा आराखडा निश्चित करावा लागेल आणि जी संशोधनाची आपली समस्या असेल त्याविषयीची समस्या आपल्याला माहिती ही संकलित करावी लागेल. समजा माहिती संकलित केली तर ती माहिती संकलित करत असताना त्याचं विश्लेषण म्हणजे ग्राहकांचं नाव किंवा त्यांची कोणती पार्श्वभूमी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे, कोणत्या वस्तूंसाठी त्यांची मागणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, ह्या सगळ्या माहितीचं विश्लेषण आपल्याला काढावं लागेल. आणि त्यानंतर आपण काय करू शकतोय की त्याविषयी आपण निष्कर्ष काढू शकतोय, अहवाल तयार करू शकतोय आणि त्याविषयी एक महत्त्वाचे निर्णय हे आपण घेऊ शकतोय. आता आपण पाहूया की समजा विपणन संशोधनाची व्याप्ती किंवा त्याची क्षेत्र नेमकी काय आहेत. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण विपणन संशोधन करू शकतोय. पहिला मुद्दा आहे की ग्राहक संशोधन. ग्राहक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे की ग्राहकांना अनुरूपच आपण काय करत असतो, सगळ्या कार्यांची पूर्तता करू शकतो. म्हणजे ग्राहकांचं आपल्याला पहिल्यांदा संशोधन करावं लागेल की मला कोणत्या प्रकारचा ग्राहक उपलब्ध होणार आहे. त्यानंतर मागणी संशोधन म्हणजे एकूण जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांची मागणी ही कोणत्या प्रकारच्या उत्पादनासाठी आहे त्याचाही आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. त्यानंतर वस्तू संशोधन, कोणत्या प्रकारच्या वस्तूंसाठी मागणी आहे त्या वस्तू आपल्याला पहिल्यांदा शोधून काढाव्या लागतील आणि त्या वस्तू सहजतेने आपण उपलब्ध करून देऊ शकतोय का त्याचा विचार करावा लागेल. त्यानंतर स्पर्धेसाठी संबंधीचं संशोधन आपल्याला करावं लागेल. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्यासाठी असलेले वेगवेगळे स्पर्धक किती आहेत आणि त्या स्पर्धकांमधून आपल्याला स्पर्धकात्मक फायदा आपल्याला जर मिळवायचा असेल तर त्याचं संशोधन आपल्याला करावं लागेल. त्यानंतर वितरण संशोधन. वितरण साखळी हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण उत्पादित ठिकाणापासून ग्राहकांपर्यंत जर आपल्याला प्रत्यक्ष वस्तूंची उपलब्धता करून द्यायची असेल तर वितरण साखळी महत्त्वाची आहे आणि त्या वितरण साखळीचं आपल्याला संशोधन करावं लागेल की आर्थिक दृष्टीनं कोणती वितरण साखळी महत्त्वाची आहे, कमीत कमी खर्चात आपण वितरण साखळी राबवू शकतोय का, अशा वितरणाचं संशोधन आपल्याला करावं लागेल. त्यानंतर किंमत संशोधन म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त लाभ आपण ग्राहकांना देऊ शकतोय का त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर जाहिरात आणि विक्री संशोधन. जाहिरात हा मुख्य घटक आहे. उत्पादनाबरोबर जाहिरातीला आपल्याला महत्त्व द्यावं लागतं कारण जाहिरातीसाठी येणारा खर्च आणि त्याचं प्रमाण नेमकं किती असावं त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण जाहिरातीवरती आणि विक्री संशोधनासाठी जर आपण अतिरिक्त खर्च करू लागलो तर नफ्याचं प्रमाण आपलं कमी होणार आहे. त्यामुळे विक्रय कार्य करत असताना आपल्याला जाहिरातीचा विचार हा प्रामुख्यानं करावा लागेल. आता आपण पाहूया की विपणन संशोधनाचे फायदे नेमके काय. समजा ग्राहकांना सेवांचा पुरवठा करता येतो. जर आपण एखादं उत्पादन करत असताना विपणन संशोधन जर आपण केलं तर ग्राहकांना आपण योग्य सेवांचा पुरवठा करू शकतोय, त्यांची मागणी आपण समजावून घेऊ शकतोय आणि वेगवेगळ्या सेवा त्यांना आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. त्यानंतर सेवेमध्ये सुधारणा. अर्थातच ग्राहकांना ज्या प्रकारच्या सेवा आवश्यक आहेत त्या प्रकारच्या सेवा या त्यांना देत असताना त्या सेवांमध्ये आपण सुधारणा करू शकतोय. त्यानंतर प्रभावी विपणन मिश्रण म्हणजे जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी जास्तीत जास्त दर्जात्मक विपणन प्रक्रिया राबवण्यासाठी आपल्याला प्रभावी विपणन मिश्रणाचा अवलंब करता येणार आहे. त्यानंतर विपणन खर्चामध्ये बचत होते. विपणन संशोधन केल्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये आपण वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे विपणन खर्चामध्ये बचत होण्यासाठी मदत होणार आहे आणि ग्राहकांना विक्रेतर सेवा आपल्याला त्या ठिकाणी योग्य वेळेत देता येतील. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण विपणनाची तत्त्वे हा BCom भाग 1 सेमिस्टर 1चा अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे. प्रकरण क्रमांक 1 पासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत आपण आलेलो आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी तयारी करायची की CBCS नुसार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार आपल्याला जो क्रायटेरिया ठरवलेला आहे त्यानुसार पासिंग होणं आपल्याला आवश्यक आहे. आणि पासिंग होण्यापेक्षा आपल्याला आवश्यक आहे की प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे आणि आपल्याला दिल्या गेलेल्या संकल्पना नेमक्या काय त्याचा तुलनात्मकरित्या आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये आपण योग्य निर्णय हे घेऊ शकतो आणि योग्य परिस्थितीमध्ये आपण विपणनविषयक निर्णय हे आपल्याला घेता येतील. धन्यवाद. अशा पद्धतीनं आपण BCom भाग 1चा सिलेबस पूर्ण करत आहोत.